छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2024 सोहळा कालिका माता सभागृह नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्रतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा 2024 हा 75 लोकांना पुरस्कार वितरण करण्यात आला। विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, संचालक साईबाबा हॉस्पिटल, विलास पाटील, मुख्य संपादक सक्षम पोलीस टाइम, विलास सूर्यवंशी, संपादक नाशिक स्टार न्यूज, मिलिंद सदगुरे, संपादक दैनिक पुढारी, अजय भोसले, संपादक लक्ष महाराष्ट्र, ॲडव्होकेट प्रकाश जगताप, अध्यक्ष कल्याण वकील संघ, पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, संजय पाटील, माजी सरपंच, अखिल भारतीय कुर्मी सभेचे उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक उद्योजक शरद पवार यांच्या प्रयत्नांनी संयोजन करून तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पुरस्कार देण्यात आले। त्याप्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक उद्योजक शरद अण्णा पवार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्राचे महासचिव व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अलका मोरे पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्राचे महिला आघाडीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट विनया नागरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मी परदेशी, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा शेलोटकर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट गौरव देडके व हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।
थोडं इकडे लक्ष द्या.
एक मिनिट आज मला शब्द नाहीये, खूप सारे धन्यवाद. आणि माझ्या पुरस्कार मिळतोय तर आजचा हा पुरस्कार मी माझ्या आईला आज बोलवू नाही शिकले. भावाचं नुकतंच अँजिओप्लास्टी झालं, डॉक्टर साहेबांना माहिती आहे. पण माझा मी आजचा हा पुरस्कार नेहमीप्रमाणे माझे आईवडील व माझे जे प्रेरणास्थान आहे समाजसेवक शरद पवार साहेब यांना समर्पित. शरद पवार सरांचा शाल, बुके व सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर साहेबांनी सत्कार करावा एवढी विनंती. छावा जनता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवउद्योजक समाजसेवक शरद पवार साहेब यांचा सत्कार डॉक्टर साहेबांनी करावा एवढी माझी विनंती. प्रत्येकाने धर्म आपण आपल्या घरात ठेवू. समाज हे महत्वाचे आहे. पण चारकोन माती दोन्हीकडे आग ओघत असतात अज्ञातपणे. पण चारकोन माती दोन्हीकडे आग ओघत असतात अज्ञातपणे. शांतीचा भंग करून आपली पोळी भाजण्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपली पोळी भाजण्यासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी राजे इथे बेरोजगारी वाढली. राजे इथे बेरोजगारी वाढली, हाताला काम नाही म्हणून पोटा. ज्यावेळेस त्यांनी निर्धाराची कर केला त्यावेळेस भविष्य हानी होऊ नये, युद्ध थांबू नये, आपल्या मराठी माणसाचं रक्त सांडू नये म्हणून निर्धाराची तह केला. ही सुद्धा एक नीती होती. 23 त्यांनी परत केले. पण आग्रह चुका झाल्यानंतर सगळेचे सगळे निवेदन परत मिळवले. पण त्यामुळे अधिक त्यांनी मिळवलं की कर्नाटक आंध्र प्रदेशच्या सीमेपर्यंत त्यांनी साम्राज्य पोहोचवलं. प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नात आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद आम्हाला अपेक्षित आहे. आज छावा जनक्रांती संघटनेमार्फत हा राज्यस्तरीय 2024 पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने
त्यांचं काम बघून त्यांचा पुरस्कार दिला. आणि एवढे साहेब आम्ही कोणाकोणी 1 रुपया घेत नाही, कोणीची शिफारस पण नाही. रुपयांनी यांनी शिफारस दिली, 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, आम्ही ते सर्व करून टाकलं. आणि मागच्या 11 वर्ष मी पुरस्कार सोडे केले, म्हणजे 4-5 वर्षापासून मी तो कार्यक्रम बंद केला होता. आणि समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी म्हणून मोफत त्यांचंही काम अतिशय चांगलं आहे. आमचे अतिशय लाभलेले नाशिक जिल्ह्याचे सुप्रसिद्ध तज्ञ आदरणीय धर्माधिकारी साहेब हे या कार्यक्रमाला लाभले. आमच्यासाठी भाग्य आहे तुमच्यासाठी डॉक्टर देव या समाजात आहे म्हणून आम्ही जिवंत असतो. संघटनेने आपला सत्कार केला आहे आणि तोही विनामूल्य केला आहे. त्याबद्दल त्या छावा समितीचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. आमच्या पत्रकार मित्र जे आहेत, निर्मलबाई आहेत, आनंद आंबाळे आहेत, अमर आहेत, वेगवेगळ्या संघटनेत पक्षात काम करतात. चळवळीमध्ये आमच्या कधी कधी मुंबई पण झालेला आहे. काही मुद्दे त्यांचे मला पटले नाही, माझे त्यांना पटले नाही, परंतु आमचे तात्विक मतभेद होते. कधीही आमचा भांडण लोक भांडतात तसं कधी आमचं भांडण झालं नाही. आणि त्याचाच प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी माझी निवड केली, मला पुरस्कार दिला. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला विशेष करून डॉक्टर यांना आम्हाला म्हणजे जगामध्ये अशा पद्धतीची लोक काम करत असतात, पण ती कोणालाच कधी कळत नाही. ती फक्त ईश्वराला साक्षी ठेवतात, निसर्गाला साक्षी ठेवतात. आणि ज्या निसर्गाने, ज्या निर्मात्याने आपल्याला या पृथ्वीवर सोडलेलं आहे, की पाठवले, त्याचं ऋण फेडावं आणि सामाजिक आणि नैसर्गिक चक्राला मदत करावी अशा पद्धतीची कार्य करत असतात. त्याला अन्नोन्मेषण म्हणतात. आणि असे लोक सातत्याने काम करत असतात, त्यांना मानपान सन्मानाची काही आवश्यकता लागत नाही. अशा व्यक्तींना शोधणे. छावा जनक्रांती संघटनेचा फार फार आभारी आहे. गेल्या 7-8 वर्षापूर्वी माझा शरद पवार यांच्याशी संपर्क आला, त्यांच्याशी चर्चा होत गेली आणि मला कळलं की या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर किंवा संघटनांमध्ये अजूनही कोणीतरी शरद पवार नावाची व्यक्ती आहे हे मला कळत नाही. राष्ट्रगीत झाल्यावर घेतलं तर चालेल. शुरू करेंगे, शुरू कर. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय येवला शाखेतून मी आलेली आहे. आज या ठिकाणी शरद अण्णा पवार जे छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक तसेच अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने त्यांचं मोठं संघटन कार्य करत आहे. आज आपल्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉक्टर धर्माधिकारी जे साईबाबा हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात, त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभलेले आहेत. प्रमुख पाहुण्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 75 पुरस्कारार्थींना हे पुरस्कार प्रदान केलेले आहेत. शरद अण्णा पवार यांचे मी ब्रह्माकुमारी
ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. 394व्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छावा जनक्रांती संघटनेने हा एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. गेली 6 वर्षापासून ते समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना बोलवून त्यांचा सत्कार करतात, त्यांच्या कामाची प्रशंसा करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. खूप मोठं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे देणारं काम आहे हे. आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होती आहे आणि शिवरायांना आदरांजली मिळते असं मला वाटतं. हे असे कार्यक्रम आणि समाजोपयोगी अनेक उपक्रम त्यांनी असेच पुढे चालू ठेवावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. छावा जनक्रांती संघटनामार्फत 18/2/2024 रोजी राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळा 2024 75 लोकांना देण्यात आला. त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले डॉक्टर आणि धर्माधिकारी योगेश तिवारी साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपळगाव, सक्ष पोलीस टाईमचे संपादक विलास पाटील, नाशिक स्टार न्यूजचे संपादक विलास साहेब, भोसले साहेब लक्ष महाराष्ट्राचे, त्याच्यानंतर मुंबईहून आलेले कल्याण बारचे वकिलांचे अध्यक्ष जगताप साहेब यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यानंतर 75 लोकांना पुरस्कार सोहळा दिला गेला आहे. सर्व विविध क्षेत्रातले विविध कार्य करणारे यांना पुन्हा मनापासून शुभेच्छा. छावा जनक्रांती संघटनेमार्फत हा पुरस्कार तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तींना ज्यांना आम्ही त्यांचं काम बघितलं, त्यांची पात्रता बघितली आणि त्यांना मोफत पुरस्कार सोहळा आज आम्ही शिवछत्रपतीच्या नावाने म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती उद्या असल्यावर आज पूर्वसंध्येला हा पुरस्कार सोहळा नाशिक इथं कालिका मंदिरला संपन्न झाला. त्यानिमित्त छावा जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मोरे मॅडमांचे अभिनंदन करतो आणि मनापासून हा कार्यक्रम यशस्वी झाला असं जगजय करतो. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारीसह श्रीमंत बागल, नाशिक.